तर मी आज माझ्या भावाला घेऊन दिला फ्रीमध्ये चष्मा. शेवटपर्यंत व्लॉग बघा, तुम्हाला समजून जाईल कसा घेतला आणि का. तर लेन्सकार्टवरती एक चॅलेंज निघाला होता, रन फॉर फ्रेम. जर तुम्ही 20,000 स्टेप कंप्लीट केले तर तुम्हाला फ्रीमध्ये चष्मा भेटेल. तर बघूया काय चॅलेंज आहे हा. तर जवळजवळ आपल्याला 15 किलोमीटर कंप्लीट करायचे होते. तर बाहेर पाऊस होता, त्यामुळे मी ट्रेडमिलवरतीच रनिंगचा डिसिजन घेतला. तर बघूया. त्यानंतर आपले 5 किलोमीटर्स कंप्लीट झाले. ह्यानंतर मला कळायला लागलेलं चॅलेंज थोडंसं कठीण आहे. त्यानंतर आपले 8 किलोमीटर्स पण कंप्लीट झाले. पाय थोडासा दुखत होता, पण चलताय. आपल्यालाच आपण चॅलेंज करत होतो. चष्मा तर काय मी पैशानं पण घेतला असता, पण स्वतःला चॅलेंज करायला एक वेगळीच मजा वाटते. बघूया आपला चॅलेंज कसा काय जातोय. तर मित्रांनो, एक सीन झालाय. आपण जिम मध्ये 20,000 स्टेप कंप्लीट करत होतो. 11,000 स्टेप कंप्लीट झाल्या, जवळजवळ 11 किलोमीटर कंप्लीट झाले. आणि भावेश सरांनी आपल्याला बाहेर हाकलून नेलं. बोलले काय घाल्या, मशीन वगैरे आमची गरम झाली त्यामुळे. तर काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण आता बाहेर आलो. आता रस्त्यावर पळून आपले स्टेप कंप्लीट करूया. बघूया 20,000 कधीपर्यंत होत आहेत. आणि या पावसाला पण आताच यायचं होतं. काय टेन्शन नाही, पावसात स्टेप तर कंप्लीट करायचे. बघू आता कधीपर्यंत होत आहेत. त्यानंतर पाऊस जरासा कमी झाला आणि मी माझ्या रनिंगला सुरुवात केली. खूप चॅलेंजिंग होतं, पण काय चालत राहतं. आपला चॅलेंज आपल्याला तर काय कंप्लीट करायचाच होता. त्यामुळे मी काय थांबायचं नाव घेत नव्हतो. त्यानंतर पाऊस खूपच वाढला, त्यामुळे मी एका साईडला उभा राहिलो आणि विचार केला की आता जिमकडेच जाऊ वापस आणि जिममध्ये आपली स्टेप राहिलेली कंप्लीट करावेत. मला बाहेर हाकलेला पावसा पाण्याच्या जिम मधून हे जी बोलतोय मशीन गरम होते, हे अशी लोक सपोर्ट करत नाहीत आपल्याला. तर मित्रांनो, जवळजवळ 15,000 स्टेप कंप्लीट झालेत आणि आज अशी पण एकादशी आहे आणि माझा उपास पण आहे. त्यामुळे राहिलेले 5,000 स्टेप जे आहेत ते आपण दिवसभरात कंप्लीट करूया. बघू, होतील आज 20,000. तुम्हाला सांगतो काय होतं पुढे. त्यानंतर राहिलेले स्टेप पूर्ण करायला मी लंच नंतर पार्कमध्ये आलो आणि पार्कमध्ये आपण आपले स्टेप वगैरे थोडेसे कंप्लीट केलेले. तर मित्रांनो, फायनली आपले 20,000 स्टेप कंप्लीट झालेले आहेत. खूप कठीण होतं, पण आपण ते पूर्ण केले. त्यानंतर मी आणि माझा भाऊ लेन्सकार्टमध्ये आलो चष्मा घेण्यासाठी, कारण की त्याला एक चष्मा घ्यायचा होता. त्यामुळे मी बोललो की एक काम कर, चॅलेंज तसं पण मी कंप्लीट केलेला, तर तू चष्मा घे. म्हणून मी त्याला चष्मा घेऊन दिला. त्यानंतर त्याचा आय चेकअप वगैरे त्यांनी केला आणि आपण कसं मागं राहणार, त्यामुळे मी एक सनग्लासेस ट्राय करायला आलो. मस्त दिसत होता, विचार केला घ्यावा आपण. तर ही फ्रेम आम्ही डिसाईड केली आणि ह्यांचं काय पॉलिसी होत्या की तुम्ही जर फ्री रनमध्ये तुम्ही जर चॅलेंज कंप्लीट केलाय तर त्याच्यावरती तुम्हाला फक्त लेन्सचे पैसे द्यावे लागतील. तर आम्ही 800 रुपये पे केले आणि चष्मा घेतला. आणि इथे डॉगी बाय बघा कसा आरामात एकदम चिलमध्ये झोपला होता. त्यानंतर आम्ही मोंजुनिसमध्ये गेलो थोडेसे पेस्ट्री वगैरे घ्यायला, ते घेतली आणि निघालो घराकडे. तर मित्रांनो, आजचा चॅलेंज आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.